तळेगाव ते चांदूर रेल्वे मार्गावर बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास भीषण अपघात झाला। 5 युवकांना घेऊन जाणारी चारचाकी अचानक पलटी झाल्याने झालेल्या या दुर्घटनेत प्रतीक सेवाने याचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत। सुदैवाने यश जैन हे पूर्णपणे सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार 5 युवक चारचाकी वाहनाने तळेगाव येथून चांदूर रेल्वेकडे येत होते। तळेगाव परिसरातील शेंदुरजना खुर्द जवळ चारचाकी रस्त्यावर पलटी झाली। अपघाताची तीव्रता एवढी होती की प्रतीक सेवाने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या अपघातात धीरज कलावटे, शिवा मोटवानी आणि आदित्य गणेडीवाल हे तिघे जखमी झाले। अपघातानंतर जखमींना तातडीने अमरावती येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान यश जैन यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णपणे सुरक्षित असल्या घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे PSI नंदलाल लिंगोट यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती। चांदूर रेल्वे अमरावती। घडलेल्या प्रकाराबद्दल आपण काय सांगणार? माझा मुलगा आणि त्यांचे 4 मित्र हे इकडे फिरायला आले होते आणि ते तिकडून रिटर्न येऊन आले होते तळेगावहून। येता येता हे त्यांना काय ते आडवं असं दिसलं, असं काही त्याचं असं म्हणणं आहे, पण ते आता ते सुद्धित काही ते बरोबर काही ते साऊन आले घाबरले आहे ते आता आम्हाला दिसते तिथून ते गाडी क्रॉस झाली आहे तिथून ते असं दिसते काहीतरी बाबा गेलं आहे म्हणून असं आडवं तिथं दिसून आले, तिथं गवत वगैरे झुकलेलं आहे असं। आणि बस समोर आले ते गाडी त्यांची डॅश झाली आणि ती पलटून गेली तर 3 जण निघाले मागच्या याच्यातून। काचा फुटला होता तर ते दोघाला मग ते एक मुलगा कोणतरी इकडून चालला होता त्यानं गाडी थांबून मग ते त्याला दोघाला काढलं त्यांना सबल मिळून ते निघाले। एक तर स्पॉटवरच तो गेला सवाने म्हणून मुलगा आहे। एकंदरीत किती 5 लोक किती जण होते या गाडीमध्ये? 5 जण। काय नाव आहे त्यांचे? माझा मुलगा यश आणि दुसरा प्रतीक सवाने आणि तिसरा आहे तो शिवा मोटवाने आणि कलावटे का धीरज कलावटे गणेडीवाल हां। एकंदरीत असे 5 जण होते। आणि किती वाजता हा घडलेला अपघात? 11:15 मधातला आहे ते। आणि तुमच्या मुलाची परिस्थिती सध्या काय? हो ठीक आहे सध्या तो कुठे आहे? घरीच आहे। you.